भक्तांनो, कोणीतरी खूप छान सांगितलंय, आपण कोणते कपडे घालावेत की लोकांना आवडू हे तर सगळेच विचार करतात, पण आपण कोणते कर्म करायला पाहिजे की देवाला आवडू हे खूप कमी लोक विचार करतात. नमस्कार, मी समर्थ. स्वामींच्या आशीर्वादाने स्वामींच्या छोट्या छोट्या कथा सांगतो. स्वामींचे भक्त असताल तर सबस्क्राईबचं बटन दाबायला विसरू नका. ही गोष्ट आहे एका ऑफिसमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्याची. तो खूप चांगल्या मनाचा माणूस होता. सगळ्यांची काळजी घ्यायचा. ऑफिसमधले लोक त्याच्यावर खूप खुश होते. शेजारी पाजारी त्याच्यावर आनंदी होते. तो नेहमी इतरांची मदत करणाऱ्यांपैकी एक होता. त्याची एक खास सवय म्हणजे तो रोज संध्याकाळी ऑफिसमधून घरी गेल्यावर जेवण झालं का काही बिस्किटांचे पाकिट घेऊन बाहेर जायचा आणि कॉलनीतल्या रस्त्यावरच्या लहान लहान कुत्र्यांच्या पिल्लांना बिस्किट खाऊ घालायचा. त्या दिवशी त्याला ऑफिसमधून यायला उशीर झाला. घरी येताना त्याला सतत चिंता वाटत होती की ती लहान पिल्लं माझी वाट पाहत असतील. तो घरी पोहोचला. त्याची बायको म्हणाली, जेवण करा, मग आपण दोघेही जाऊ आणि त्यांना काहीतरी खाऊ घालू. तो म्हणाला, नाही नाही, मी जेवण नंतर करतो, आधी त्या पिल्लांना खाऊ घालूया, ते वाट पाहत असतील. त्याने लगेच बिस्किटांचे पाकिट मागितले, पण बायकोने किचनमध्ये पाहिले तर बिस्किट संपलेच होते. रात्री खूप उशीर झाला होता. 11, 11:30 वाजले होते. सगळी दुकानं बंद झालेली होती. बायको म्हणाली, एक काम करू, आज त्यांना चपाती देऊ. ते चपात्या घेऊन बाहेर गेले, पण त्या पिल्लांना बिस्किट खायची सवय होती. त्यांनी चपाती खाल्लीच नाही. तो माणूस खूप चिंतेत पडला. आज ही पिल्लं उपाशी झोपतील. बायको म्हणाली, असं काही होत नाही, एका दिवसाने काही फरक पडत नाही, चला आपण जेवण करून घेऊ. पण तो जेवायला तयार नव्हता. तो म्हणाला, काहीतरी शोधल्यावर एक डबा सापडला, ज्यात महागडे बिस्किट होते, जे पाहुण्यांसाठी ठेवलेले होते, काजू बदामवाले. तो म्हणाला, हेच दे. बायको म्हणाली, त्यात फक्त 7 ते 8च बिस्किट आहे, त्याने काय होणार. शेवटी त्यानं जेवण केलं, पण मनात सतत त्याच्या ती चिंता होती. जेवण झाल्यावर तो लगेच बाहेर गेला. बाहेर पाहिले तर सगळे पिल्लं निघून गेली होती. फक्त एक छोटंसं पिल्लू तिथं बसलेलं होतं. त्याने 7-8 बिस्किटं त्याच्या समोर ठेवली. त्या पिल्लाचा पोट भरलं आणि त्या आनंदानं निघून गेला. तो माणूस घरी परतताना विचार करत होता की आपल्या आयुष्यातही असंच होतं. आपण जे मागतो ते लगेच मिळत नाही. आपण नाराज होतो आणि देवाला दोष देतो. पण आपण विसरतो की थोडं प्रतीक्षा करणंही खूप आवश्यक असतं. ते छोटंसं पिल्लू वाट पाहत होतं, कारण त्याला विश्वास होता की जो रोज मला खायला देतो तो आजही येईल. आणि शेवटी त्यालाच सगळं मिळालं. ही छोटीशी एक गोष्ट आपल्याला जीवनात 2 मोठे धडे देते. एक तर आयुष्यात संयम ठेवायला शिका, सगळं काही वेळेनुसार मिळतं. आणि दुसरं म्हणजे चांगले कर्म करायला शिका. चांगला वेळ जर चालू असेल तर देवाचे आभार माना, आणि वाईट वेळ असेल तर थोडं थांबा, धीर धरा. कारण कधी कधी देवाने आपल्यासाठी काहीतरी खूप चांगलं ठेवलेलं असतं आणि त्यासाठीच आपल्याला वाट बघायला लावतो. तर चला भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.